श्री स्वामी समर्थ। ऋणमुक्त होण्यासाठी ऋणहर्ता गणपती स्तोत्राचे पाठ कसे व केव्हा करावे। नमस्कार स्वामी भक्त हो। आज आपण ऋणहर्ता गणपती स्तोत्राचे काय फायदे होतात, त्यापासून कर्जमुक्ती ऋणमुक्ती कशी होते, केव्हापासून सुरुवात करावी व किती दिवस ही सेवा करावी याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। प्रत्येक व्यक्तीला आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आयुष्यात कधी ना कधी कर्ज घ्यावेच लागते। बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्तीला कर्ज लवकर फेडण्याची इच्छा असते, परंतु कर्ज फिटत नाही। अशा काळात ऋणमुक्त होण्यासाठी ऋणहर्ता गणपती स्तोत्राचे पाठ करून कर्ज लवकरच परतफेड होते। त्याचबरोबर पैसे मिळवण्याचे इतर अनेक मार्गही समोर येतात। ऋणहर्ता गणपती स्तोत्राचे फायदे। जर तुमच्यावरील कर्ज खूप वाढले असेल आणि कर्जाची परतफेड करण्याचा कोणताही मार्ग नसेल, तर मंगळवारची अंगारकी संकष्टी चतुर्थीची पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवसाचा बुधवारपासून किंवा कोणत्याही बुधवारपासून श्री गणेशाच्या समोर बसून या ऋणहर्ता गणपती स्तोत्राचे 45 दिवस नियमित 11 वेळा पठण केल्यास सर्व प्रकारचे ऋण, कर्ज आणि आर्थिक अडचणीपासून निश्चित सुटका मिळते। तर आता ऋणहर्ता गणपती स्तोत्राचे पठण विधी कसे करावे ते पाहूया। हिंदू धर्म ग्रंथानुसार सकाळी लवकर आंघोळ करावी आणि भगवान गणेशाचा फोटो किंवा मूर्तीच्या समोर बसून ऋणहर्ता गणपती स्तोत्राचे पाठ करावे। हे पाठ करण्यापूर्वी पुढील प्रमाणे मांडणी करून घ्यावी। आपल्या समोर चौरंग किंवा पाट ठेवून त्यावर लाल कापड टाकावे। त्यावर श्री गणपतीला सिंदूर आणि तिळाच्या तेलाचा एक चौकोन तयार करून घ्यावा। त्यावर श्री गणेशाची मूर्ती स्थापित करावी आणि डाव्या हाताला देशी तुपाचा दिवा लावावा आणि उजव्या बाजूला मोहरीचा तेलाचा दिवा लावावा। भगवान गणेशाला आसन अर्पण करावे। आता गणेशाची मूर्ती उचलून आपल्या समोर तामण घेऊन त्यामध्ये ठेवावे। त्यानंतर गणपतीला पाय धुण्यासाठी पाणी अर्पण करावे। आचमन करण्यासाठी व आंघोळीसाठी पुन्हा चांगले पाणी समर्पित करावे। यानंतर गणपती अथर्व शीर्षाने अभिषेक करावा। त्यानंतर मूर्ती स्वच्छ धुवून पहिल्या जागी ठेवावी। देवाला गंध लावावा, मग धूप दीप दाखवावा। आता प्रसाद म्हणून गुळ हरभरा अर्पण करावे। त्यानंतर दुर्वा अर्पण करून गणपतीला नमस्कार करावा। यानंतर ऋणहर्ता गणपती स्तोत्राचे 11 पाठ करावे। असे 45 दिवस दररोज सकाळी 11 वेळा हे स्तोत्र वाचावे। वरील पूजा फक्त पहिल्या दिवशी करावी। रोज फक्त एक फूल घेऊन गंधात बुडवून गणपतीला ओम गंग गणपते नमः असे म्हणून बाप्पाला अर्पण करून द्यावे आणि त्यानंतर स्तोत्र वाचण्यास सुरुवात करावी। हे उपाय केल्याने गणपती बाप्पाच्या कृपेने सर्व काही शुभ होईल व आपण ऋणमुक्त व्हाल। ऋणहर्ता गणपती स्तोत्र हे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे, त्याचा आपण वापर करावा। हे स्तोत्र सुरुवात करताना विनियोगाच्या वेळी एक पळी पाणी तामण्यात सोडून द्यावे। विनियोग म्हटल्यानंतर पुढील स्तोत्र 11 वेळे वाचावे। आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवावे। आज आपण येथेच थांबूया। पुन्हा भेटूया नवीन माहिती बरोबर। श्री स्वामी समर्थ।